दिनांक 9 जून 2025 म्हणजे काल दिवा आणि मुंब्रा दरम्यान जो ट्रेन ॲक्सिडेंट झाला. लोक रोजप्रमाणे आपल्या ऑफिसला निघाले होते. रोजप्रमाणे जशी ऑफिसची तयारी करून आपल्या ट्रेनला निघाले होते लोकलला. बट त्या दिवशी तो दिवस अनएक्सपेक्टेड ठरला त्यांच्यासाठी आणि त्याच्यामधल्या 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये आणि 12 ते 15 लोक जखमी झाले जे दरवाजाच्या जवळ उभे होते. आता ही एक अतिशय निंदनीय गोष्ट आहे, कारण की कधी असं कोणाबरोबर घडावं नाही. असे एक अनएक्सपेक्टेड गोष्ट त्यांच्यासोबत घडली आपली जे सेंट्रल रेल्वेमध्ये. पण या सर्वांमधून आपला जो जीव आहे तो किती महत्त्वाचा आहे. आपला जीव हा अनमोल आहे, त्याचं कोणी पैशामध्ये व्हॅल्यू करू शकत नाही. पण आपली एक जबाबदारी आहे, आपला हेल्थ इन्शुरन्स असणं आणि आपला लाईफ इन्शुरन्स, आपली LIC असणं हे फार गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्या परिवाराच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आपली LIC पाहिजे. लाईफ अनएक्सपेक्टेबल, त्याच्याबद्दल कोणीही काही बोलू नाही शकत की कोणाला कधी जायचं आहे वरती किंवा कसं जायचं आहे वरती. बट आपण इन्शुरन्स समजून घेणं हे फार गरजेची गोष्ट आहे. इन्शुरन्सबद्दल अवेअर राहणं हे फार गरजेची गोष्ट आहे. हा एकच इन्सिडेंट नाही, असे भरपूर सारे इन्सिडेंट आहे. लाईफ अनएक्सपेक्टेबल आहे, कोण कसं काही होईल सांगता येत नाही. त्यामुळे आपला हेल्थ इन्शुरन्स तर पाहिजेच आपला रिस्क मॅनेजमेंट टूल म्हणून. आणि लाईफ इन्शुरन्स तर त्याहून जास्त गरजेचं आहे, कारण की आपल्या परिवाराच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आपला लाईफ इन्शुरन्स हा नक्कीच पाहिजे. आणि आपली LIC असणं हे फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे अशा गोष्टी ह्या दुःखद आहेत, पण त्या आपण नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली LIC करणं आणि जबाबदार बनणं फार गरजेचं आहे.